किंवा मला असं वाटतं की माझ्या मराठवाड्यातल्या प्रत्येक जाती धर्माच्या मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि ती आता राईट संधी आहे. राईट संधी. विचार कर, 1,00,000 लोकांना जर काम मिळते आणि आपण जर त्या 1,00,000पैकी 50-60% लोकांपर्यंत जर पोहोचू शकलो किंवा माझा हा व्हिडिओ काही लोकांपर्यंत पोहोचला आणि त्यांना एवढं पण कळालं ना की मराठवाड्यात संधी आहे, संभाजीनगरला संधी आहे, तर त्या लोकांना एक ऑपॉर्च्युनिटी मिळेल. आणि बघ, ज्याला काम करायचं ना तो फक्त संधी शोधत असतो. बघ ना, तू मी इथे का बसलोय, तुला कोणीतरी एक संधी दिली म्हणून तू इथे बसली ना, बरोबर. पण तुला अशी संधी नसेल मिळाली ना, तू कुठेतरी शोधत आली असेल ना. तसं सेम गोष्ट आहे की एकदा संधी जर तुम्हाला मिळाली ना, समजा त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आणि माझा प्रामाणिक उद्देश असा आहे की मराठवाड्यातल्या प्रत्येक घरातल्या मुलापर्यंत किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराच्या मुलापर्यंत एक ऑपॉर्च्युनिटी गेली पाहिजे की जो खरंच गरजवंत पोरगा असेल, ज्याला आयुष्यात काही करायचं असेल, त्याची फायनान्शियल परिस्थिती चांगली नसेल, त्याला जर एक संधी मिळाली ना किंवा त्याला कुठे जॉब लागत असेल, तो देण्यासाठी आम्ही मदत करू. आणि पहिले 15 दिवस किंवा 1 महिना जर त्याला राहाय खायची काही अडचण असेल ना, तर निस्वार्थ भावनेने मी आणि माझे काही सहकारी त्याला मदत करेल. की त्या आम्हाला माहिती आहे त्याला एकदा संधी मिळाली ना आणि ते पुढे गेल्यावर परत हे होणार नाही. कोणीतरी ते करायला पाहिजे. 1 महिना त्याला लागण्यासाठी, राहण्यासाठी आणि त्याला खाण्यासाठी जी काही मदत लागेल ती आम्ही करू. आपल्या मराठवाड्यामध्ये 1,00,000 तरुणांना काम मिळणार आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे. त्यात वर्कर असणारे, ऑपरेटर असणारे, इंजिनियर असणारे, UP बिहारच्या लोकांनी इथे येऊन काम करणे किंवा पुणे मुंबई सारखी त्यांची संख्या वाढणं, याच्यात मला तरी वाटतं काही चूक नाही. कारण याच्यात चूक कोणाची, तर स्थानिक जे लोक आहेत, बरोबर आहे, जे आज गाव सोडायला तयार नाही, पार सोडायला तयार नाही, कट्टा सोडायला तयार नाही, पाटीलकी सोडायला तयार नाहीये, बरोबर आहे. ह्या गोष्टी सोडायला तयार नाहीत ना. काय संधी मिळते बघायला तयार नाहीये. PSI अंतर्गत स्कीम आहे 2019 मधली, ज्याच्यामध्ये जर तुम्ही मराठवाड्यामध्ये उद्योग सुरू करत असाल तर तुम्हाला 60 ते 80% सध्या सबसिडी आहे. म्हणजे एखादा उद्योजक आहे आणि त्याला काहीतरी करायचं तर गव्हर्नमेंट तुमच्या मागे आहे, बरोबर आहे. बँका तुम्हाला फायनान्स करायला तयार आहे. पण काय आहे की आपल्याला तिथे जावं लागेल ना. नमस्कार मंडळी, सत्य पे सत्ताच्या पॉडकास्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी केवळ स्वतःची प्रगती केली नाही, तर महाराष्ट्रातील हजारो तरुणांच्या आयुष्यात परिवर्तनाची ठिणगी पेटवली आहे. ज्यांच्या यशाची आणि संघर्षाची गाथा आपण जोश टॉकवर सुद्धा ऐकतो. जवळपास 50 ते 60 लाख व्ह्यूअर्स आजही सरांना बघतात. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली 500 पेक्षा जास्त उद्योग उभे राहिलेत. 2,500 तरुणांच्या हाताला त्यांनी काम दिले. असे रोहित फायनान्सचे फाउंडर गणेश जाधव सर आपल्या सोबत आहे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार पूजा. नमस्कार. तर सर, आपण फायनान्स उद्योजकता आणि व्यापाराकडे किंवा फायनान्सकडे बोलणारच आहोत, पण त्याआधी तुर्तास मला एक प्रश्न तुम्हाला सगळ्यात पहिले विचारायचा आहे किंवा ती गोष्ट तुमच्या नजरेत आणून द्यायची की आपण संभाजीनगरमध्ये राहतो, मराठवाड्यात राहतो, तर तिथे जवळपास मागच्या 1 महिन्यापासून दर दिवसाआड गुन्हे होतच चाललेत. जवळपास 15 ते 20 गुन्हे, आणि ते पण मोठे गुन्हे या महिनाभराच्या कालखंडात झालेत. तर यामागचं नेमकं कारण काय असू शकतं? थँक्यू पूजा, तुम्ही आम्हाला इथं बोलवलंय. तो खूप चांगला प्रश्न विचारला बघ, की आता मी फायनान्स सेक्टरमध्ये काम करतो, पण त्याच्याबरोबर सामाजिक पण काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तो जो आता प्रश्न विचारला ना की मागच्या काही दिवसापासून मराठवाड्यात जी काही गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, याच्यात आपण एक जर बघितलं ना तर याच्यात वयोगट जर आपण बघितला तर 15 ते 25 वयोगटाचे जास्तीत जास्त तरुण या गुन्हेगारीमध्ये हे करतायत. आणि याचं जर मेन कारण बघितलं तर हे तरुण जे आहेत ना, हे आज व्यसनाधीन खूप झालेत. पहा, आता व्यसनाधीन का झाले, तर हाताला काम नाहीये, बरोबर आहे. त्याच्यामुळे तरुण भटकत चालले आणि ते व्यसनाधीन होत चालले. आणि व्यसनाधीन झाल्यानंतर कळत नाही आणि न कळत मग ह्या पोरांकडनं सगळे गुन्हे घडतायत. म्हणजे त्यांच्याकडं शिक्षणाची अपूर्ता असेल किंवा काम करायची इच्छा नाही, ती पण एक गोष्ट त्यांच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे गुन्हे होते. तर मला आठवतं की आपल्या इथे API कॉर्नरला एक घटना घडली, त्याच्यानंतर करमाड शेंद्रा MIDCच्या जवळ असलेलं करमाड, तिथे पण एक घटना घडली, पुंडलिक नगरमध्ये फायरिंग झाली. तर या सगळ्या घटना जे आहेत ते विजनलेस तरुण किंवा ज्यांच्या पुढे दूरदृष्टिकोन नाहीये अशा तरुणांच्या माध्यमातूनच होत चालल्यात. तर खूप छान उत्तर दिलं सर तुम्ही. तर मग सर, ह्या गोष्टींचं कारण काय असू शकतं आणि याच्यावर आपण सोल्युशन काय काढू शकतो? कारण घटना घडतात हे सगळेच सांगतात, पण त्याचं नेमकं सोल्युशन काय निघू शकतं? हे पूजा, तू आता बोलले, तू आता बोलण्यात तू काय केलं की काही मराठवाड्यात किंवा आपल्या संभाजीनगरमध्ये मागच्या आठवड्यात ज्या काही घटना घडल्यात नाही, तर तू सांगितल्या. तू एक गोष्ट ऑब्झर्व केली का की या घटनेमध्ये जे काही मुलं आहेत ना ते कमी वयाची मुलं आहेत, बरोबर. आता याच्यात जबाबदारी जर आपण धरलं की कोणामुळे घटना घडते, तर याला बघा, एकतर आई वडील जबाबदार आहे पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट समाज म्हणून आपण सगळे जबाबदार आहोत, तिसरं महत्वाचं पोलीस खातं जबाबदार आहे आणि चौथं गृह खातं जबाबदार आहे, बरोबर आहे. एवढ्या भयानक घटना घडतायत आणि कसं आहे, हे आपल्या संतांच्या भूमीला, महाराष्ट्राला हे न शोभणाऱ्या गोष्टी आहेत.
हो बरोबर. अगदी. आता तू विचारलं हे का होतंय, आपण जर बघितलं तर हे बघ, आता माझा मुलगा समजा 23 वर्षाचा आहे, मुलगी 14-15 वर्षाची, बरोबर. ती या वयामध्ये काय करते, किती वाजता घरी येते, ती त्याचे मित्र कोण आहे, मैत्रीण कोण आहे, हे सगळ्यात अगोदर बघायची जबाबदारी कोणाची आहे? तर आई वडिलांची आहे ना, बरोबर आहे. जर माझा मुलगा उशिरा घरी येत असेल किंवा चुकीच्या मुलाबरोबर असेल, पहिलं ते आपण बघायला पाहिजे. दुसरं काय आहे तर आपण म्हणलं समाज म्हणून आपण ते बघायला पाहिजे. समाज म्हणून काय होतं की एखाद्याचा मुलगा जर वायाला चालला तर आपण काय करतो, त्याकडे दुर्लक्ष करतोय. पण तू जर आता बघितलं ना, ह्या मुलांनी ज्या काही गोष्टी केल्यात ना, बऱ्याच जणांनी असे काही मुलं की रस्त्याने चालताना कोणाला ब्लेड मारणं, कोयता मारणं, मोबाईल हिसकून घेणं, हे गोष्टी या मुलं करतायत. आता मला काय वाटतं की बाबा माझा मुलगा त्यात नाही, मी आनंदी आहे, पण मी किंवा समाजाने हा विचार करायला पाहिजे की जे मुलं आज दहशत तशी निर्माण करतात, तो वेळ उद्या माझ्यावर पण येईल. मी रस्त्याने चालताना ते मला पण अडवू शकतात ना पोरं वेगवेगळ्या प्रकारचे. तर आपली जबाबदारी ते थांबवणं. दुसरं की पोलीस खात्याची खूप मोठी जबाबदारी आहे. सगळ्यात अगोदर तर हे कोण करतंय, याच्या मागे रॅकेट कोण आहे, कोण मुलाला सप्लाय करतं. आज बघतो अशा काही गोळ्या आहेत ना की ज्या सहज कुठेही उपलब्ध होतात. म्हणजे 30-40 रुपयाची एखादी गोळी जी आहे ना ती सहज मिळते. चरस, गांजा सहज पोरांना उपलब्ध होतोय. याला एकतर कोण सप्लाय करतं हे बघायला पाहिजे. एक चांगली गोष्ट आहे, या डिपार्टमेंटचे काही जे पोलीस डिपार्टमेंटचे माझे मित्र आहेत, मी त्यांच्याशी बोललो, त्यांनी सांगितलं की गृह खातं पण याच्या बाबतीत खूप अलर्ट आहे. म्हणजे सीएमनी पण सांगितलं की या रॅकेटमध्ये जो कोणी सप्लायर असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी. आणि एक चांगली गोष्ट आहे. तर हे थांबण्यासाठी काय आपण सगळे जबाबदार आहोत. म्हणजे एक पालक म्हणून तर ते पालक आहेत ते पण जबाबदार आहे, आणि समाज म्हणून आपण सगळे सुद्धा या गोष्टींसाठी जबाबदार आहोत. तर जेव्हा कुठे पण आपल्याला या गोष्टी जाणवतील किंवा भासतील तेव्हा तुर्तास त्याच वेळेस तिथे त्या थांबवल्या गेल्या पाहिजे, किंवा प्रत्येक नागरिकाने त्या विरोधात पाऊल उचललं पाहिजे, असं तुमचं म्हणणं आहे. अगदी बरोबर. तर मग याच्यामध्ये पालकत्व आपण त्याच्यावर पण बोलूया, कारण शेवटी पालकत्व किंवा शाळा याच्या माध्यमातूनच जो आहे तो कोणतं पण व्यक्तिमत्व घडत असतं. बरोबर. मग पॅरेंटिंग सायकोलॉजी याच्याबद्दल काही रिलेशन असू शकतं का या गुन्ह्यांचं? 100% सुरुवातच तिथून. मी तुला आता जसं सांगितलं ना, समजा मुलं जे आता बिघडतात ना ते 14 ते 25 वयोगटाचे बिघडतात, जे त्यांचं नेमकं खेळतं वय संपतं तेव्हा. बरोबर. पालकांचं काय काम आहे, सगळ्यात अगोदर तर आपली होम युनिटी चांगली असायला पाहिजे, हजबंड वाईफ रिलेशन चांगलं असायला पाहिजे. नवरा बायकांनी जर मुलांसमोर भांडणं केले किंवा मी माझ्या बायकोला जर मुलांसमोर शिव्या दिल्या तर मुलं काय करणार, ते ऑब्झर्व करणार ना. किंवा बायकोनी माझ्याशी भांडली समजा, तर काय होतं, मुलं ते बघतात. सगळ्यात अगोदर तर आपली होम टीम आपल्याला चांगली ठेवणं आहे, मुलांना संस्कार चांगले करणं आहे. मुलांना जर आपण संस्कार चांगले देऊ शकलो किंवा त्याच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीवर जर आपण फोकस केला, तो काय करतो काय नाही, कोणाच्या संगतीमध्ये, तर हे जे मोठे गुन्हे आहेत ना हे याला आळा बसेल बघ. पालकत्व म्हणजे मेन जबाबदारी तर घरच्या पालकांची आहे. म्हणजे आता असं होतं की 15-16 वर्षाचा मुलगा झाला की तो हट्ट करायला लागतो मोबाईलसाठी. लगेच त्याला 10th पास आउट झाला की लगेच मला मोबाईल हवाय, ग्रॅज्युएशन झालं की लगेच मला गाडी हवी आहे. तर मग हा हट्ट पालक कुठेतरी रोखवत नाही किंवा थांबवत नाही, किंवा त्यांना वेळ भेटत नाही मुलांकडे लक्ष द्यायला. हे पण त्याचं एक कारण असू शकतं असं तुमचं म्हणणं आहे. आणि पुढे मग हे जे मुलं 20-25 वर्षाचे आहेत ते आता पुढे निघून काहीतरी भरकटलेत किंवा त्यांना पुढे काहीतरी करायची इच्छाच नाहीये, किंवा आपल्या महाराष्ट्रात भरपूर मुलांचं असं आहे की नवतरुणांचं जे यंगस्टर आहेत की आम्हाला कामच करायचं नाही पण आयुष्य मात्र राजासारखं जगायचंय. तर मग ही परिस्थिती का निर्माण झाली आपल्या तिथे? आता बोलण्या तुम्ही सांगितलं की मुलं मोबाईलचा हट्ट करतायत, बरोबर आहे. बघ आता ती गोष्ट आपण थांबवू शकणार नाही, बरोबर आहे. मोबाईल वापरणं काय की दोन गोष्टी, ते तुमचे ऍसेट पण होऊ शकते, लायबिलिटी पण होऊ शकते, बरोबर आहे. चांगलं पण त्यातनं घेता येतं, वाईट पण घेता येत ना, थोडं आपण त्याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. आणि तू आता जे सांगितलं ना की सगळ्याला राजासारखी लाईफ पाहिजे पण काम कोणाला नकोय, बरोबर आहे. आणि आज तरुणाच्या हाताला जर काम मिळालं आणि त्यांना आपण काम देऊ शकलो तर हे पोरं व्यसनापासून दूर जातील आणि ते गुंतून राहतील कुठतरी. आपल्याकडे गावाकडे म्हण होती बघ, खाली दिमाग सैतान का. तर हाताला कामच नाही तर पोरं काय करणार आहेत? साधी गोष्ट आहे ना, त्या तरुणाच्या हाताला कामच नाहीये. बरं आता आज एक गोष्ट काय पूजा माहिती का, याच्या बाबतीत कोणीच बोलायला तयार नाहीये. म्हणजे तरुणाच्या हाताला काम द्यायचं ना कुठला मीडिया बोलायला तयार आहे, ना राजकीय लोक बोलायला तयार आहे, ना बुवा बाबा बोलायला तयार आहेत, बरोबर आहे. एक तर काय पोरं मोबाईलमध्ये रील मध्ये गुंतणार, नाही तर 6 वाजता IPL बघणार, बरोबर आहे. त्याची चर्चा दुसऱ्या दिवशी करणार. मेन याचं मूळ कारण काय की पोरांच्या हाताला आता काम देणं खूप गरजेचं आहे आणि ती आपली सगळ्याची जबाबदारी, त्यांना काम कसं देता येईल त्या हिशोबाने. आणि त्यांना कामाचं महत्व समजून सांगणं देखील ती पण जबाबदारी आहेच. आणि मग ते
ह्यांना काम द्यायचं पण ठरवलं. आता एखादा मुलगा आहे की त्याने ठीक आहे तो काही वेळेसाठी भरकटलाय, पण त्याला नंतर आठवलं की आपण आता काहीतरी करायला हवं आयुष्यात, आपल्या आयुष्याचं काहीतरी सार्थ करायला हवं. मग त्याला नोकरी करायची असेल, व्यवसाय करायचा असेल, उद्योजकतेकडे वळायचं असेल, तर मग या तरुणांसाठी काय काय पुढे अपॉर्च्युनिटीज असू शकतात? खूप चांगला तुझ्या प्रश्नात एक मी सगळ्याला सांगेल की या तरुणासाठी आत्ता सुवर्ण काळ आहे. मी मराठवाड्या बाबतीत तुम्हाला सांगाल की मी मागच्या बऱ्याच दिवसापासून, मागच्या 2-3 वर्षापासून ही गोष्ट सातत्याने सांगतोय की मराठवाड्यातला येता काळ हा मराठवाड्यासाठी सुवर्ण संधी आहे. तू म्हणशील कसं, तर पूजा मराठवाड्यामध्ये येत्या काळामध्ये जवळपास 10 ते 12 इतके मोठे ग्रुप येत आहेत, ते जगातले सगळ्यात मोठे ग्रुप आहेत. म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये 1 लाख तरुणांना काम मिळणार आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे. त्यात वर्कर असणारे, ऑपरेटर असणारे, इंजिनियर असणारे, कारण ह्या कंपनीने करोडो रुपयाची ते इन्व्हेस्टमेंट केली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर एवढं काय या लोकांचं रेडी आहे की बऱ्याच, जसं आता किर्लोस्कर टोयोटाची अशी परिस्थिती आहे की त्यांची 2028ला गाडी बाहेर पडणार आहे. आणि दुर्दैव असं की आमच्या मराठवाड्यातल्या लोकांना माहितीच नाही काय चाललेलं आहे. विचार कर, एखाद्या कंपनीमध्ये जर त्या माणसाने 30,000 करोडची इन्व्हेस्टमेंट केली, बरोबर आहे, त्याला माणसं लागणार का नाही लागणार? मॅन पॉवर ऑब्व्हियसली लागणारच आहे. मग आता आपलं काम आहे की या मुलांपर्यंत पोहोचवणं. बघ, आज 2026 चालू आहे, आपल्या हातामध्ये अजून 2-3 वर्ष आहे. म्हणजे जो मुलगा आता 12वी शिकतोय ना, बरोबर आहे, त्या मुलाला जर आपण व्यवस्थित गाईड केलं ना आणि एखादा डिप्लोमा करायला लावला ना कुठला, तर 2 वर्षांनी तो बाहेर पडल्याबरोबर कुठतरी त्याला काम मिळेल बघ. आणि आता कामाची गरज आहे सगळ्या, सध्या कंपन्यांना पण या लोकांची गरज आहे. तर ते कामावरून मला आत्ताच आठवलं की आपल्या इथं महाराष्ट्रात खूप असा बोलबाला होतो की बाहेरची लोक येऊन इथं कामं करतात, बाहेरची लोक येऊन म्हणजे युपी बिहारची लोक येऊन इथं कामं करतात. पुण्या मुंबई जी परिस्थिती निर्माण झाली ती आता सध्या आपल्या मराठवाड्यात पण व्हायला लागली आहे. की जसं की बिडकीनला गेलं किंवा शेंद्राला गेलं, ते असं छोटं बिहार असल्यासारखंच वाटतंय की नॉर्थ इंडियनची लोक जी आहे ना तिथे जास्त आलेली दिसत आहेत. तर त्याचं हेच कारण आहे की आपल्या इथलची लोक कामं करत नाहीयेत त्याच्यामुळे. मग त्यांना या प्रवाहात आणण्यासाठी आपण काय सांगाल? हे बघ, आता आपण जे थोडी चर्चा केली ना, बघ आता समजा एखादा व्यक्ती त्याने जर करोडो रुपये तिथं टाकले, तर त्याला तो उद्योग सुरू करणार आहे का नाही करणार आहे? हो. त्याला लेबर लागणार आहे का नाही लागणार आहे? तुम्हाला त्यांनी संधी दिली पण तुम्ही तिकडे जायला तयार नाही, तो काय करणार? बाहेरून लोक बोलवणार ना, बरोबर. म्हणजे युपी बिहारच्या लोकांनी इथे येऊन काम करणे किंवा पुणे मुंबई सारखी त्यांची संख्या वाढणं, याच्यात मला तरी वाटतं काही चूक नाही. कारण याच्यात चूक कोणाची? तर स्थानिक जे लोक आहेत, बरोबर आहे, जे आज गाव सोडायला तयार नाही, पार सोडायला तयार नाही, कट्टा सोडायला तयार नाही, पाटीलकी सोडायला तयार नाहीये, बरोबर आहे. ह्या गोष्टी सोडायला तयार नाहीत ना, काय संधी मिळते हे बघायला तयार नाहीये. मग बाहेरचे लोक येऊन करणार का नाही करणार? बरोबर. बघा, तुझा एवढा मोठा तुमचा स्टुडिओ आहे, बरोबर आहे, समजा इथं काही लोक आहे आणि जे कामच करणार नसेल, तिथले ओनर काय करणार? ऑब्व्हियसली जे दुसऱ्याकडे ज्याला गरज आहे ते बोलवणार, बरोबर आहे. मग आपण हे म्हणणं चुकीचं आहे की बाबा त्यांनाच बोलवलं, आम्हाला संधी नाहीये. आपण जर व्यवस्थित प्रॉपर काम केलं आणि त्या दिशेने केलं तर नक्कीच खूप सारी संधी आहे. 1 लाख लोकांना कामा मिळणार म्हणजे किती मोठी संधी विचार करतो. तर खरंच लोकांनी म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांनी ही गोष्ट पण त्यांच्या विचारात आणायची गरज आहे की बाहेरची जी लोक येत आहेत त्यांना दोष देण्यापेक्षा आपण आपले विचार बदलून आपण कामाची तयारी ठेवणं खूप गरजेचं आहे, हे सरांनी सांगितलंय. तर मग अशा गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहेत का की समजा माझा एखादा मित्र आहे, त्याला आता नवीन उद्योग उभारायचा आहे, बरोबर, त्याचं वय असेल 22-23 वर्ष, तर मग आता ग्रॅज्युएशन झालेलं किंवा थोडंसं बिझनेसचं नॉलेज असलेला, तर मग सरकारकडून काय काय गोष्टी ज्याच्यामध्ये त्याला सपोर्ट भेटेल? ओके, खूप चांगला प्रश्न विचारला. आणि बेसिक माझं कामच ते, मी फायनान्स सेक्टरमध्ये असल्यामुळे माझं कामच ते आहे. खूप साऱ्या गव्हर्नमेंटच्या योजना आहे आणि मराठवाडा आणि विदर्भासाठी तर खूप चांगलं आहे. गव्हर्नमेंटची स्कीम आहे बघ, PSI अंतर्गत स्कीम आहे 2019 मधली, ज्याच्यामध्ये जर तुम्ही मराठवाड्यामध्ये उद्योग सुरू करत असाल तर तुम्हाला 60 ते 80% सध्या सबसिडी आहे. अरे वा. म्हणजे एखादा उद्योजक आहे आणि त्याला काहीतरी करायचं तर गव्हर्नमेंट तुमच्या मागे आहे, बरोबर आहे. बँका तुम्हाला फायनान्स करायला तयार आहे, पण काय आहे की आपल्याला तिथे जावं लागेल ना. या स्कीम मध्ये काय आहे बघ, समजा मी एक उद्योग चालू करतोय आणि त्या उद्योगामध्ये मला 1 करोडची माझी इन्व्हेस्टमेंट आहे, बरोबर आहे. त्या स्कीम मध्ये 1 करोडची इन्व्हेस्टमेंटमुळे तुम्ही लँड परचेस केलेली, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरसाठी केलेला खर्च, त्याच्यानंतर तुम्ही जे काही मशिनरी घेतल्या त्याचा खर्च, तुमची लाईटचा खर्च, हा सगळ्यांचं पॅकेज जोन जर 1 कोटी रुपये मी त्या प्रोजेक्टसाठी लावले समजा, तर त्याच्यावरती साधारणतः मला 60 ते 80% पुढच्या 10 वर्षामध्ये रिटर्न मिळणार. अरे वा. ते मिळणार तुम्हाला जीएसटीच्या स्वरूपात रिटर्न मिळणार, ते मला लाईट बिलाच्या स्वरूपात मिळणार, म्हणजे आपलेच पैसे आपल्याला मिळत आहेत ना. आणि ही स्कीम फक्त मराठवाड्यासाठी 60 ते 80% आहे.
कारण त्यांना ते डेव्हलप करायचा हा एरिया. त्याच्यामुळे खूप चांगली संधी आहे एखाद्याला उद्योग जर सुरू करायचा असेल तर. हो. आणि आम्ही सगळे त्यांना मदत करायला तयार आहोत. आमची टीम त्यांना मदत करायला तयार आहे. तुम्ही फक्त या एकदा सांगा की आम्हाला असं करायचं, आम्ही तुम्हाला मदतीला तयार आहोत. कारण भरपूर लोकांना वाटतं की याची प्रोसेसच खूप किचकट असते. तर मग त्याच्यासाठी नक्कीच सरांचा कॉन्टॅक्ट तुमच्याकडे दिलेला असेल तर सरांना कॉन्टॅक्ट करा. सरांची टीम तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. आणि खूप चांगल्या स्कीमची माहिती सरांनी दिली आहे. त्याविषयी पण तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर सरांच्या टीमशी कॉन्टॅक्ट करा. तर सर माझा पुढचा प्रश्न असा असेल की मग इंटरेस्ट रेट याच्यामध्ये येतो, जसं की आपण लोनचं वगैरे जर बोललो तर मग RBI जी आहे तर मन फॅक्टर असतो इंटरेस्ट मध्ये किंवा इंटरेस्ट रेट मध्ये. तर लोकांना कळत नाही की हा रेपो रेट नेमका काय असतो, जो की इंटरेस्ट रेट नंतर ठरवतो. तर रेपो रेट काय असतो? बघ पूजा, आता उद्योग उभा करत असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बँकेचा सपोर्ट घेणं गरजेचं आहे. मी फायनान्स सेक्टरमध्ये काम करतोय. बँकेचा सपोर्ट घेणं म्हणजे काय की बँकेकडून आपल्याला लोन घेणं आहे. आणि आता तू रेपो रेट बद्दल बोलली. रेपो रेट म्हणजे काय की समजा एखाद्याला कर्ज घेताना आपण बऱ्याच वेळेस न्यूज मध्ये ऐकलं रेपो रेट वाढला, कस्टमरचं नुकसान, रेपो रेट कमी. रेपो रेट म्हणजे काय की भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे आरबीआय हा एक मोठा ग्रुप आहे जो बाकी बँकांना लोन देतो. बरोबर आहे. बाकी बँका समजा ICICI असेल, HDFC असेल, SBI असेल, कुठली बँक असेल, ही काय करते की जेव्हा पैसे कमी पडतात ही RBI कडनं पैसे घेतात. तो रेपो रेटच्या दरात घेतात. आता सध्याचा जर आपण रेपो रेट बघितला तर हा 5.25% सध्या रेपो रेट आहे. म्हणजे रेपो रेट म्हणजे काय, समजा की मी एखाद्या बँकेकडनं होम लोन घेतलं आणि त्या बँकेने मला जर 7% रेट ऑफ इंटरेस्ट दिला किंवा 7.25% दर दिला, पण त्या बँकेला जो रेट मिळणार असतो RBI कडनं तो असतो 5.25%, जो दर 3 महिन्याला तो चेंज होत असतो. म्हणजे काय होतं, कुठल्याही बँका आहे कमर्शियल बँका आहेत, त्या दोन रेटमध्ये जो फरक असतो तो त्यांचं मार्जिन असतं. समजा मी 7.25% जर होम लोन घेतलं आणि बँकेने जर तिकडनं 5.25% खरेदी केली असेल तर 2% बँकेचं मार्जिन. पण त्या मार्जिनमध्ये पण बँकेला FD वाल्याचा इंटरेस्ट देणं असतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बँकेला त्याचा स्टाफचा खर्च असतो, त्यांचं ऑफिसचा खर्च असतो. हे सगळं मॅनेज करून ते त्या पद्धतीने करतात. तर रेपो रेट असा असतो. ओके. आता सामान्य माणसाला पण कळलं असेल की रेपो रेट नेमकं काय असतं. खूप सरळ आणि साध्या भाषेत तुम्ही समजावून सांगितलं. तर मग या घडीला आता जसं की युद्धजन्य परिस्थिती होती किंवा मार्केट पडत होतं किंवा सोन्याचे भाव वाढत होते, तर मग आता गुंतवणूकदार पण असतात काही की ज्यांना त्यांचे सेव्हिंग असेल थोडीफार आणि त्याची गुंतवणूक करायची असेल तर त्यांनी करावी का? हे बघ, गुंतवणूक तर नेहमी माणसाने करायला पाहिजे. गुंतवणुकीला असं वेळच नाही की ह्या टायमात करायला पाहिजे का त्या टायमात करायला पाहिजे. बरं, गुंतवणुकीमध्ये मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की गुंतवणूक कुठं करायला पाहिजे तर सगळ्यात अगोदर स्वतःमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. बरोबर आहे. स्वतःत गुंतवणूक केली त्याचे रिटर्न्स खूप जास्त येतात. स्वतः म्हणजे काय, हेल्थमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे आपण. बरोबर आहे. चांगल्या खाण्यामध्ये, चांगल्या राहण्यामध्ये ही बेसिक पहिली गुंतवणूक आहे. आणि दुसरी गुंतवणूक जी आहे ती वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गुंतवणूक व्हायला पाहिजे. गुंतवणुकीबद्दल मी जर सांगेल, माझ्याकडे जर 100 रुपये येत असतील उदाहरणार्थ, तर त्या 100 रुपयापैकी जो काही समजा माझा EMI लायबिलिटी जाऊन जे काही पैसे उरतील ना, ते वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक व्हायला पाहिजे. ते तुमचे गोल्डमध्ये जायला पाहिजे, तुमच्या RD असायला पाहिजे, तुमचे FD असायला पाहिजे, तुमचं म्युच्युअल फंड्स असणार असायला पाहिजे, शेअर मार्केटमध्ये पैसे असायला पाहिजे आणि काही प्रॉपर्टीमध्ये असायला पाहिजे. गुंतवणुकीला 24 तास पण चांगले असतात. म्हणजे मार्केट पडलं ते गुंतवणुकीचा राईट टाइम आहे, मार्केट वर गेलं तेही गुंतवणुकीचा राईट टाइम आहे. ओके, थँक्यू सर. खूप चांगली माहिती तुम्ही सांगितली आहे. तर ह्याच्यानंतर माझा असा प्रश्न असेल की आता तुम्ही रोहित फायनान्स एवढं सगळं महाराष्ट्रभर तुम्ही चालवता, खूप साऱ्या लोकांना तुम्ही लोन अवेलेबल करून दिलेलं आहे. तर याच्या पुढच्या 5 वर्षासाठी तुमचं काय विजन असणार आहे, स्पेशली फॉर मराठवाडा? बघ, माझं एक विजन असं असणार आहे की मला मराठवाड्यातल्या प्रत्येक घरातल्या तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. बरोबर आहे. तो बेकार फिरला नाही पाहिजे तो रोज. कारण बघ, मी त्या कष्टात ना आलेलो, मी त्या दुःखात ना आलेलो आहे. बेरोजगारी काय असती, पैसे नसल्यावर काय हाल होतात, हे सगळं मी भोगलेलं आहे. मी एवढं पोटतिडकीने का सांगतो प्रत्येक वेळेस की मी ह्या सगळ्या गोष्टी भोगलेल्या आहे. आणि ज्याच्या हाताला काम नसतं ना किंवा ज्याच्याकडे पैसा नसतो ना, ते किती वाईट दुःख असतं ना ते मला विचार. बरोबर. त्यामुळे माझं एक स्वप्न आहे किंवा मला असं वाटतं की माझ्या मराठवाड्यातल्या प्रत्येक जाती धर्माच्या मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि ती आता राईट संधी आहे. राईट संधी. विचार कर, 1 लाख लोकांना जर काम मिळते आणि आपण जर त्या 1 लाखापैकी 50-60% लोकांपर्यंत जर पोहोचू शकलो किंवा माझा हा व्हिडिओ काही लोकांपर्यंत पोहोचला आणि त्यांना एवढं पण कळालं ना की मराठवाड्यात संधी आहे, संभाजीनगरला संधी आहे, तर त्या लोकांना एक ऑपॉर्च्युनिटी मिळेल. आणि मग ज्याला काम करायचं ना तो फक्त संधी शोधत असतो. बघ ना, तू मी इथं का बसलोय, तुला कोणीतरी एक संधी दिली म्हणून तू इथं बसली ना. बरोबर. पण तुला अशी संधी नसेल मिळाली ना, तू कुठेतरी शोधत आली असेल ना. तसं सेम गोष्ट आहे
की एकदा संधी जर तुम्हाला मिळाली ना, समजा त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आणि माझा प्रामाणिक उद्देश असा आहे की मराठवाड्यातल्या प्रत्येक घरातल्या मुलापर्यंत किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराच्या मुलापर्यंत एक ऑपॉर्च्युनिटी गेली पाहिजे. 2 गोष्टीत आहे. एक तर जॉबसाठी तुम्हाला खूप सारी संधी आहे, दुसरं उद्योगासाठी पण खूप सारी संधी आहे पूजा. तो म्हणशील उद्योगासाठी कसं, तर बघ एक कंपनी आली. जसं एक काही वर्षापूर्वी आपल्या संभाजीनगरमध्ये बजाज ग्रुप आलता, बरोबर आहे. त्या एका बजाज ग्रुपमुळे आज लाखो लोकांच्या आयुष्यात बदल झाला. बरेच लोक बजाजमध्ये सर्व्हिसला नाही आहेत, पण त्यांच्या आयुष्यात बजाजमुळे बदल झाला. तो कसा बघ, बजाज कंपनीचे वर्कर ऑपरेटर आहे, ते कंपनी सुटल्यानंतर बाहेर येतात, कुठतरी भाजीपाला घेतात, दूध घेतात, शेतकऱ्याचा बिझनेस चालतोय. ते ऑटोनी फिरतात, ऑटोवाल्याचा बिझनेस चालतोय. त्यांनी घर घेतलं, बिल्डरचा बिझनेस चालतोय, बरोबर. म्हणजे एक उद्योग जर तुमच्याकडे आला तर त्या उद्योगाच्या साखळीने बघ, आता मी तुला बोलता बोलता म्हणलं की येणाऱ्या 28 पर्यंत 1 लाख लोकांना कामं मिळणार आहेत. पण त्या 1 लाख लोकांमुळे 10 लाख लोकांच्या घरी रोजीरोटी जाणार आहे. हो, नक्कीच. म्हणजे इतकं मोठं विजन आहे मराठवाड्यासाठी. मी परत एकदा सगळ्याला आव्हान करतो, तुम्ही या. याच्या पुढे जाऊन माझी एक अशी प्लॅनिंग आहे पूजा, की बरेच काय असतात माहितीये का, की यायचं खूप असतं, गाव सोडायचं असतं, पण खूप अडचणीत असतात. बरोबर आहे. खूप मोठं काम आपण नाही करू शकत. मी आणि आमच्या टीमच्या काही लोकांनी असं ठरवलं की जो खरंच गरजवंत पोरगा असेल, ज्याला आयुष्यात काही करायचं असेल, त्याची फायनान्शियल परिस्थिती चांगली नसेल, त्याला जर एक संधी मिळाली ना, किंवा त्याला कुठे जॉब लागत असेल, तो देण्यासाठी आम्ही मदत करू. आणि पहिले 15 दिवस किंवा 1 महिना जर त्याला राहाय खायची काही अडचण असेल ना, तर निस्वार्थ भावनेने मी आणि माझे काही सहकारी त्याला मदत करेल. आमचा कुठलाही उद्देश नाही त्याच्या मागचा, म्हणजे एकच उद्देश आहे की त्या आम्हाला माहिती आहे त्याला एकदा संधी मिळाली ना, आणि ते पुढे गेल्यावर परत हे होणार नाही. कोणीतरी ते करायला पाहिजे. 1 महिना त्याला लागण्यासाठी, राहण्यासाठी आणि त्याला खाण्यासाठी जी काही मदत लागेल ती आम्ही करू, बरोबर आहे. आणि हा निस्वार्थ भावनेने, याच्या मागे कुठलाही आमचा उद्देश नाहीये आणि नसणार पण नाही, काही गरजच नाही ना. आज फायनान्समध्येच माझं एवढं चांगलं चाललं, त्याच्यामुळे मला त्याची गरजच नाही. पण आपल्यामुळे एखाद्याच्या लाईफमध्ये जर बदल असलं, खूप मोठी गोष्ट आहे पूजा. हो, नक्कीच. खूप छान इनिशिएटिव्ह आहे आणि नक्कीच संघर्षातून आलेला व्यक्ती याचं सोनं करू शकतो. आणि जर तुम्ही पण हा व्हिडिओ बघत असाल आणि तुमचीही इच्छा असेल काही शहरात येऊन काहीतरी कामं करायची, कंपनीमध्ये कामं करायची असो किंवा छोटासा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल, तर सरांच्या टीमशी नक्कीच कॉन्टॅक्ट करा. सर तुम्हाला नक्कीच हेल्प करतील. आणि सरांचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचलंय, तुम्ही या संधीचं सोनं देखील कराल असं वाटतंय. सरांनी आपल्याला वेळ दिला त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद सरांचे. आणि सर नक्कीच अशा गोष्टी आपण घेऊन आपल्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला बोलवत राहू की जेणेकरून अनेक गरजू लोकांना मार्गदर्शन मिळेल. थँक्यू सर. धन्यवाद पूजा, धन्यवाद. तुम्ही आम्हाला इथं बोलवलं. धन्यवाद सगळ्या टीमचे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.